तर बघा संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि माझी चालली संध्याकाळच्या स्वयंपाकाची गडबड. म्हणजे स्वयंपाक झालेला आहे आणि जेवण पण झालेली आहेत. म्हणजे शौर्याचं जेवण झालं या, शौर्याच्या पप्पाचं जेवण चाललं या आणि आर्याचं जेवण चाललं या. हे काय इकडं जेवण झाल्यावरती माझ्या लक्षामध्ये ह्या काकड्यांचं ध्यान आलं. म्हणलं काकडे कापून द्यायची, लक्षातच नाही राहिलं माझ्या. तर मी बघा आज बनवलं होतं छोले भटुरे. आता हे भटुरे जे आहेत हे तुम्हाला छोटे छोटे दिसत असतील, पण जाऊ दे आपल्या घरात खायच्यात. काय होतंय छोटे केलं म्हणून, आणि छोटे केलं म्हणजे थोड्याशा तेलामध्ये पण तळल्या जातात. आणि ह्या बघा इकडं आता मी काय करते, काकडी कापून देते त्यांना. आणि त्यांना विचारलं बरं का देऊ का काकडी कापून, तर ते म्हणलं सगळं जेवण बिवण झाल्यावरती मग द्यायचीच की. बरं आता लक्षात नसल्यावरती काय करावं माणसाने. आता चाललंय नि मारत अजून हाय जेवण त्यांचं. तर चला इकडं ह्या बघा आता यांना विचारूया कसं काय झालेलं आहे छोले भटुरे. ह्या बघा आर्याला तर लय भारी लागलं आणि ह्या बघा ह्यांना चांगलं नाही लागलं. ह्या बघा तोंड कसं केलं ह्यांनी, आहे का, म्हणजे नाही चांगलं झालं असं ह्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर थांबा जरा थोडा वेळ, ह्यांची शाळा घेऊया आपण. कसं काय ह्यांना चांगलं नाही लागलं, ती चांगलं पोट भरून खाल्लंय तरी त्यांना चांगलं लागलं नाही, म्हणजे काय बोलावं आता. ह्या बघा मी म्हटलं खरं सांगा चांगलं नाही झालं का, तर म्हणजे हा झाल्यात की चांगलं. आणि बघा किती पाठीमागून मी नव्हते म्हणून कसं बोलत यात, आहे का. आता आर्याला तर लय भारी लागलं. ह्या बघा आहे का, आर्याला तर लय भारी लागलं. ह्यांनाच नव्हतं आवडलं. ह्यांना आवडलं म्हणजे ना चांगलं झालं होतं, चांगलं जेवण बिवण चांगलं केलं ह्यांनी पोटभर. पण आपलं उग म्हणले तर नाही आवडलं म्हणून. कोण वराडते काय माहिती बाहेर. हे काय एडिटिंग करताना मग हे काय आहे असं लय डिस्टर्ब होतंय बरं का. पण काय करणार आता, एडिटिंग पण करायलाच लागते ना, बरोबर का नाही. तर चला आता काय करते, मी पण जेवण करते. या सगळ्यांनी जेवण करायला, सगळी जेवली होती. तर म्हणजे शौर्य जेवला होता, ह्यांचं पण निम्मं जेवण झालं होतं, माझं एकटीच राहिलं या. आता मी जेवण करणार आहे, माझ्यासाठी काहीच नव्हतं राहिलं, 2च पुऱ्या राहिल्या होत्या. आता अजूनपर्यंत जेवण चाललेलं आहे, तर अजून पण काय यांना लागतंय का काय काय माहिती. तर जाऊ द्या, मला काही एक जरी पुरी असली ना तरी माझं पोट भरतं या. कुठं डबल कुठं ना करत बसावा, आपल्यालाच लागतंय करायला. संध्याकाळचा स्वयंपाक झाला, जेवण झाली, भांड कुंड उरकलं आणि किचन क्लीन केलं या. आता झोपायची तयारी. अजून अर्धा 1 तास तरी काय मी झोपणार नाही. त्याच्या पहिलं तुम्हाला हे सांगते की मी आज बनवलं होतं छोले भटुरे आणि एवढं टेस्टी झालं होतं, लय ना चवदार झालं होतं. कधी पण मी आधी मध्ये बनवते बरं का छोले भटुरे, पण एवढं चवदार कधीच झालं नव्हतं. आता ज्या पण वेळेस इथून पाठीमागं मी बनवलं ना त्यावेळेस आहे ना यूट्यूबवरती बघून बनवलं होतं. मग म्हणावं एवढी टेस्ट काय आली नव्हती, पण आज जी बनवलं होतं ना ते माझ्या मी मनाने बनवलं होतं. पण एवढं चवदार झालं असं वाटतच नव्हतं की घरी बनवल्यात म्हणून. असं वाटत होतं की हॉटेलमधूनच हे छोले आणि भटुरे हॉटेलमधूनच मागवल्यात असंच वाटत होतं. तर चांगलं चवदार झालं होतं आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला ज्यावेळेस मी परत बनवल ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवल मी कसं काय बनवलं होतं. ती एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. मला तर वाटतंय तुम्ही पण असं बनवून बघावं. आपल्या घरातली जी लहान लेकरं असतात ना त्यांना लय आवडतात छोले भटुरे. प्रत्येक मुलाला आवडतात बरं का छोले भटुरे. आणि बाहेर खायचं म्हणलं ना तर कसं होतं या, एवढं टेस्टी असते पण एवढी साफसफाई असते का. मग आपण जे घरी बनवतो जे स्वच्छता असती, साफसफाई असती, जिथल्या तिथं टापटीपणा असतो या, मग ते आपल्या मुलांना आपण असंच काही पण गोष्टी ज्या बाहेर भेटतात ज्या मुलांना मनापासून आवडतात हे जर आपण घरी बनवून दिलं ना तर मुलं आवडीने खात्यात. आणि मी तुम्हाला परतच्या वेळेस ज्यावेळेस बनवला त्यावेळेस नक्की ती रेसिपी दाखवल आणि तुम्ही पण असं बनवून बघा. एकदम टेस्टी आणि चवदार छोले भटुरे होत्यात. तर सगळ्यांना आवडलं, एवढं आवडलं तर मला काहीच राहिलं नाही. तर म्हणजे सगळं संपलं, एवढं चवदार झालं होतं. आणि ह्यांनी चांगलं खाऊन पिऊन परसासारखं फुगून
कसं हात करत होतं की म्हणजे नाही चांगलं झालं. हाय का आता? थांबा आता तुमच्या सामनेच ह्यांना विचारते कसं काय झालं होतं छोले भटुरे. हा, आपल्याला तसलं आवडत नाही खोटं नाट बोलायला. ओ इकडं काय ग? लगेच आडवं पडला. बोल ना. तर आता मला सांगा आणि व्हिडिओद्वारे पण सगळ्यांना सांगा छोले भटुरे कसं काय झालं होतं. हा, चांगलं झालेलं ना. मग असा हात का केला होता? असंच केलेला. असंच केला होता बाई. म्हणजे हटकून केला होता की जेणेकरून की व्हिडिओ चालला होता ना, असं हात केल्यावर मग लोकांना कळायला पाहिजे की नाही चांगलं बनवलं आहे ना, म्हणून केला होता ना, है ना? अगं तू स्वयंपाक चांगला बनवते म्हणून तर मी तुझ्याशी लग्न केले. हाय का आता? जसं काय ह्यांचं लय मोठं हाटील होतं आणि त्या हाटीलामध्ये मी आचारी होते असं हे मला सांगत येतं. तू स्वयंपाक चांगली बनवती म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न केले. म्हणजे माझ्यामध्ये काहीच गुण नाहीत होय चांगलं, फक्त स्वयंपाकच चांगली बनवते का मी? नाही, आहेत ना चांगलं गुण. हा आहेत ना चांगलं गुण. हा, असं नाही हे मला बेत्यात म्हणून तुम्हाला वाटेल की हे मला बेत्यात म्हणून अजिबात या असं गैरसमज धरू नका. मी चॅनलला का भारतीय मरणाची नका तसं गालातल्या गालात असू. व्हिडिओ पुरती का भारतीय नाही तर अशी नाही घाबरत मी. कारण की मी का नाही घाबरत तर आपण कुठल्या गोष्टी चुकतच नाही ना. जे माणूस चुकतं ना ते घाबरतं, बरोबर का नाही? मी चुकत नाही तर मी काय घाबरू. तर बघा व्हिडिओ मला स्टॉप करायला लागला. आता का लागला व्हिडिओ स्टॉप कराय? थांबा तुम्हाला सांगते. हे बघा ही टाकी आहे ना, ती टाकी भरायला लावली होती रूम मालकीने. आणि ज्या पण वेळेस ही टाकी भरायला लावत्यात ना तर त्यावेळेस इतका आवाज येतो धडाधड. आणि ही टाकी आहे ना 3 फॅमिलीसाठी एकच एवढी टाकी आहे. तर म्हणजे दिवसातनी बऱ्याच टाइम म्हणजे सारखी लावायला लागते ही टाकी भरायला. कारण 3 फॅमिली असल्यामुळं एवढीशा टाकीमध्ये सारखी संपती टाकी. पण त्याचा त्रास इतका आम्हाला ह्यासाठी होतोय. शिकाय असा धडाधड बंदुकीच्या गोळ्या मारल्यासारखा हे आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का नाही काय माहिती. कारण व्हिडिओमध्ये जरा कमी येत असेल पण असा आमनासा मी चांगला धडाधड येतो या. आणि ज्या पण वेळेस आपण झोपलेला असतो या सकाळी त्यावेळेस जसा धडाधड आवाज आला तर माणूस डिस्टर्ब होतं ना, तसं लय डिस्टर्ब होतो या. आणि व्हिडिओच्या टायमाला पण मी माझं लय म्हणजे अख्खा व्हिडिओ झाला आणि पाणी जर वरती सोडलं माझा थोडाच व्हिडिओ बाकी राहिला ना तर सगळा व्हिडिओ मला डिलीट करायला लागतो. तर ह्या टाकीमुळं पण बरेच डिस्टर्ब होते बरं का मी. पण आता काय करायचं, म्हणतात ना मजुरीचं नाव महात्मा गांधी, अशी झाली माझी. तर आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं पाणी आलं होतं घरामध्ये, टाकी पूर्ण भरली होती, घरामध्ये पाणी आलं होतं. तर त्या व्हिडिओला बऱ्याच नाही म्हणजे काही जणांनी असं कमेंट केलं होतं की ताई तुम्ही हे करा म्हणजे रूम खाली करा. आता काय सांगायचंय तुम्हाला, रूम लय मुश्किलीने भेटली मला ही रूम आहेत पण भाडं लय आहे इथं. 1 RKलाच किती भाडं आहे? 9,000च्या पुढून भाडं आहे. मेंटेनन्स वेगळा, लाईट बिल वेगळा. त्यामुळं इथं जरा थोडंसं भाडं कमी आहे म्हणून मी इथं डोकं दिलंय. त्यांना सांग ना टाकी बंद करा म्हणून, नाही तर पाणी येईल घरामध्ये, म्हणून इथं मी डोकं दिलं या. आणि म्हणून मी इथं डोकं दिलं, बाकी काय नाही बरं का. आपलं आता सांगायचं म्हटलं ना तुम्हाला तर म्हणजे रूम दुसरीकडे पण बघू शकतोय आम्ही, म्हणजे घेऊ शकतोय दुसरीकडे पण आपल्याला पाहिजे अशी रूम भेटतच नव्हती आम्हाला. म्हणजे ग्राउंड फ्लोअरला म्हणा किंवा अशी, म्हणजे आता ही पण दुसऱ्या मजल्यावरतीच आहे म्हणा. पण इथं कसं
कुणाचं एवढं हे नाही म्हणजे पुणे सिटीमध्ये इथं ह्या एरियामध्ये तर कुणाचंच कुणाला घेणं देणं नसतंय. जे असं म्हणजे गल्ली बोळातनी जे असतं या ते असं शेजारी शेजारी घरी असले की म्हणजे असं त्रास होतो एका मिरीला, कुठल्या पण गोष्टीचा असा त्रास होतो, भांडणाचा म्हणा कशाचा म्हणा असं त्रास होतोय. तसं इथं कुठलाही त्रास नाही बरं का, पण प्रॉब्लेम लय आहे इथं. पण आता काय करायचं, प्रॉब्लेम आहे तर पण कुठल्या तरी गोष्टी आपल्याला सहन करायला लागतात ना, बरोबर का नाही. आता तुम्ही म्हणला या बरं का रूम खाली करा, तर रूम खाली करण्याचं काही शक्य नाही. मला बस माया मनातून वाटेल की आपण रूम खाली करावी म्हणून, आणि वाटतं पण बरं का कधी कधी असा त्रास झाला ना, वाटतं पण भले 4 रुपये बाहेर दुसरीकडं जास्त दिलेलं बरं, पण हे डोक्याला ताप नको. पण मी मस्त माया मनाला वाटते, पण ह्यांच्या मनाला नाही ना वाटत तसं. ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, ज्या बी रूममध्ये मला आणून टाकतात ना आम्हाला, त्या रूममध्ये मग कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, तिथलं बळ ही अजिबात हाल सोडत नाहीत. आता त्या पहिल्या रूममध्ये आम्ही राहत होतो ना, तिथल्या त्या रूम मालक आम्हाला म्हणला खाली करा म्हणून, तरी यांनी खाली केली नाही. तर तिथून बळ ही खाली केली नसती, तिथं तर मलाच त्रास होत होता, मलाच प्रॉब्लेम येत होता, तरी पण यांनी तिथून खाली केली नाही रूम. मग आता इथं पण मला नाही वाटत हे, मी जरी मनाने किती पण म्हणलं नाही खाली करते, पण हे नाही अजिबात हे कान हलवत नाही. मग आता काय करायचं, आपला माणूसच असं असल्यावरती आपण कुठं हे करायचं, असं आहे ना, बरोबर का नाही. तर चला नाही थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ह्या बघा इकडं बघा, आता थांबा जरा. ह्या बघा काय रे, काय केलंय, मला काय माझा व्हिडिओ चाललाय तर ह्यांचं काय चालल्यात कला, कला करत चाललाय तुम्ही. हे काय दिलं याला, बासरी आता गो बाया हाय, आणि कुणी तुला असला नटावला या, हिनी ही कलाकारिणी. बघा आता ड्रॉइंग नाही केली तर हिनी ह्याला नटवून ठेवलाय आज. हा काय म्हणजे कृष्ण बनवला वय याला, पण असलं कृष्ण लुंगी घालून हिनीच बनवले. नाही बाबा, कृष्णाचं चांगला असतोय बाळा, बघू दे तू. हा बघू, नटावलाय चांगला आहे ना, मस्त नटावलाय की आहे ना. हे काय काढले कपाळावर त्रिशूल, हा बघ आता हाय. अरे बाबा तू कशाला नटून घेतोस, काय पण करून घेतोस असं चेहऱ्यावरती. बहिणीचा आहे काय बहिणीचं, हा. अरे बहीण उद्या तुझं तोंडावरती लिहिणं काढेल बहीण काही पण, तू ते हे करणार का. आता बघा ड्रॉइंग नाही हिने केली तर ह्याला नटवून ठेवलाय, म्हणजे आता या पुरीला काय बोलावं. काल कृष्णाजीची ड्रॉइंग काढलेली आज मला कृष्ण बनवून टाकलं. ही काय, आणि हो ठोंब्यासारखा बसतोय गपचिप, काहीच बोलत नाही तिला अजिबात. ही काय या बघा, मम्मी बोलतो ती म्हणती दादा राहू दे मला करू दे ना, अशी म्हणती वय. चांगला की बऱ्यापैकी नटावलाय तुला चांगला. थांब ना व्हिडिओ बाहेर. काय केलंय चित्र असलं काय बाबल्या, हिनीच केलंय. आता घरट्याचं तोंड धुवणार आहे का, विचारत नाही केला. विचार नाही केला तर चेहरा खराब होईल बाळा. तिने काय लावलं तोंडाला नक्की, ते अरे ते हे लावलं का, केच पेन लावलेत का काय. नाही हा कुंकू आहे ना, कुंकाचं नाही काय, पण केच पेन लावू नका बरं का तोंडाला.